आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कौशिक राव गायकवाड, आमच्या सर्वांच्या प्रबोधनाच्या चळवळीमधले मार्गदर्शक आदरणीय दत्ता काका गायकवाड, प्रतिष्ठानच्या विश्वस्त शाहीन मॅडम, गावडे सर, या कार्यक्रमाला अनेक परिचित मंडळी उपस्थित आहेत. डॉक्टर संतोष कोटी, डॉक्टर राजशेखर शिंदे आणि आपण सर्वजण. दत्ता काकांनी ज्यावेळेस एक महिन्यापूर्वी या व्याख्यानमालेसंदर्भामध्ये मला विचारलं, त्यावेळेस त्यांना मी मुद्दामून म्हणालो की गेल्या 5-6 वर्षामध्ये मोहोळमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाच्या सगळ्या व्याख्यानमाला फार वेगानं नाहीशा होत आहेत. मनोरंजनाचा आणि करमणुकी प्रधान अशा प्रकारच्या व्याख्यानांचा हा सगळा माहोल असताना एक अभ्यास म्हणून, पब्लिक स्पीकर म्हणून मी काही फारसं ह्या व्याख्यानमालामध्ये औचित्याला बसत नाही. पण तरी त्यांनी आणि आदरणीय गोमा पवार सरांनी विनंती केली. काल आपण डॉक्टर भालचंद्र कांगो यांचं नोटाबंदींच्या संबंधामध्ये व्याख्यान ऐकलं आणि आज आपण पुन्हा महर्षी विठ्ठलराम शिंदेंच्या जीवन कार्यासंबंधी आणि विशेषतः त्यांच्या सामाजिक सुधारणेसंबंधी जवळपास 100 वर्षापूर्वीचा काळ उलटवून आपण त्या काळाकडे पाहतोय. आजच्या सगळ्या सामाजिक चळवळी, सामाजिक सुधारणासंबंधी कार्य करणाऱ्या असा एक मोठा पट ह्या सगळ्यामध्ये मला दिसतो. समकालीन प्रश्न असल्यामुळं काल नोटाबंदींच्या संबंधामध्ये आणि गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या त्रासदीला भारतीय समाज सामोरं जातोय त्याची उकल, त्याचे सामाजिक अंडरकरंट्स कांगो सरांनी फार प्रभावीपणानं मांडलेले असतील. मी विठ्ठलराम शिंदेंच्या सामाजिक सुधारणेसंबंधी काही एक विस्कळीत स्वरूपाचं पण आजच्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी फार उपयुक्त आणि मौलिक अशा स्वरूपाचं, पथदर्शक स्वरूपाचा एक रोड मॅप महर्षी शिंदेंच्या जीवन कार्यामध्ये, तर त्यांच्या 2 पैलूंसंबंधी मी इथं काही विस्कळीत स्वरूपाचं मांडणार आहे. मला इथं संयोजकांनी अगत्यपूर्वक बोलावलं आणि त्यासंबंधी त्याचं एक कौतुक देखील केलं, त्याला सुरुवातीलाच मी आभार मानतो. मी पुन्हा म्हणतो की ज्या पद्धतीचं म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये ज्या तऱ्हेची मंडळी म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे असतील आणि दुसरी एक आठवण 4-1 वर्षांपूर्वी गोविंद पानसरे सरांच्याबरोबर मी इथं आलो होतो आणि अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्याबरोबर जायचो. तर ती एक म्हणजे महाराष्ट्राचं समाजमन कोणत्या बाजूला जाते त्याची एक दुःखद किनार माझ्या इथं असण्याला देखील आहे. विद्यार्थी दशेत या परिसरामधून खूप वेळा मी जायचो आणि या गावामध्ये कधी मी व्याख्यान देईल असं मला वाटलं नव्हतं. पण पुढच्या काही टप्प्यावरती एक सामाजिक शास्त्रासंबंधी आणि भाषेविषयीचं काही काम करत असताना सामाजिक चळवळींशी संबंध आला आणि एक विद्यार्थी म्हणून आजच्या काळाकडं किंवा सामाजिक चळवळीकडं मी कसं बघतो आणि इतिहासातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायच्यात आणि भविष्यामध्ये त्याचा एक हे आपल्याला सामोरं जायचं आहे, त्याचा एक विचार नेहमी माझ्या मनामध्ये असतो. ज्या 1990 नंतरच्या काळामध्ये म्हणजे काल नोटाबंदी आणि आज महर्षी शिंदे, आपल्याला असा प्रश्न सतत पडेल की अनेक महिला आहेत, लहान मुलं आहेत, शिक्षक आहेत आणि महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाच्या संबंधी फार कमी व्याख्यान मला होतात. जिल्ह्याच्या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या व्याख्यानं मला होताना दिसत नाही आणि हे प्रतिष्ठान गेली 5-6 वर्ष वैचारिक प्रबोधनाचं किंवा सर्वसामान्य माणसाला आपण काय करायला पाहिजे, आपल्या मानसिक जडणघडणीशी संबंधित काही एक वैचारिक किंवा प्रबोधनाचं काम देण्याचं काम हे व्याख्यान करते, त्याचा एक मला आनंद वाटतो. हा कालचा आणि आजचाही जो विषय आहे, 1990 नंतरच्या काळामध्ये आपला सामाजिक जीवन खूप वेगानं बदललं. ज्या प्रकारची गती आपल्या सगळ्या सामाजिक जीवनाला प्राप्त झाली, ज्या नवभांडवली किंवा नवउदारमतवादी अशा गोष्टींचा समावेश आपल्या व्यवस्थेमध्ये झाला, जागतिकीकरण नावाची गोष्ट आपल्याकडे आली आणि काहीशा संथ आपल्या जीवनाला एकदम वेगानं काही एक पालट आपल्या जीवनामध्ये झाला. भौतिक जगाबरोबर मानसिक स्थिती देखील माणसांची बदलायला लागली आणि हा वेग इतका पराकोटीचा आहे. गरीब आणि श्रीमंतांमधला असेल किंवा शोषित आणि वंचितांचा एक मोठा वर्ग या नवभांडवली समाज व्यवस्थेमध्ये निर्माण होत आहेत. दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजी जी एक अभूतपूर्व अशा प्रकारची क्रांती जगभरामध्ये झाली आहे आणि ह्या टेक्नॉलॉजी क्रांतीच्या कक्षेच्या बाहेर आता कोणताही मानवी किंवा मानवी जीवसृष्टी बाहेर राहू शकत नाही. एका बाजूला जग ग्लोबल झालंय, माणसांचे संपर्क माध्यम खूप एकमेकांशी जवळ कनेक्टिंग झालेले आहेत, पण जवळचा संवाद हरवतो आहे. माणसांमधला संवाद परागंदा झालेला आहे. अशा काळामध्ये तुम्ही आम्ही वागतो आहोत, तर हा जवळचा संवाद माणसांना कसं जोडू शकेल असे देखील आहे. दुसऱ्या बाजूला टीव्ही
आणि इंटरनेटच्या माध्यमातून एक आभासी अशा प्रकारचं जग आपल्या सामाजिक जीवनामध्ये निर्माण झालेलं आहे. ज्या प्रचंड तऱ्हेनं वाहिन्यांच्यावरून असंख्याने अगणित माहितींचा प्रस्फोट असणारं एक जग आपल्या नजरेसमोर डोळ्यांच्या प्रतिमांसमोर येऊन उभं राहतं. तर हे जे चिन्हांचं एक आभासी जग नव्या काळामध्ये निर्माण झालंय, अनेक नवा मेंदू, नवं मन ही माध्यमं घडवत आहेत. त्याच्यामध्ये विचारांना किंवा स्वतंत्र असण्याला काही मूल्य किंवा किंमत या नव्या जगामध्ये नाही. आत्ता सुद्धा ज्या पद्धतीचं मालिकांमध्ये म्हणजे ज्या टीव्हीला ज्या पद्धतीच्या मालिका आहेत आणि एक आभासी व्हर्च्युअल वास्तव आपल्या जगामध्ये निर्माण झालेलं आहे. म्हणजे तुझ्यात जीव गुंतला सारखी सिरियल असतील, म्हणजे कधी 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या खेड्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण असेल. पण ह्या सगळ्या नवभांडवली व्यवस्थेनं ज्या पद्धतीचं विपरीत वाटावं अशा प्रकारचं आणि शोषणाचा एक पराकुटीचा एक अंतराय माणसांमध्ये निर्माण होईल अशा प्रकारची एक दरी ही सगळी माध्यमं घडवत आहेत. आणि चळवळी ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला फारसं दिसत नाहीत. जातीचे प्रश्न अजूनही आहे, अस्मितांचे प्रश्न आणखी निर्माण झालेत. प्रत्येक गटांच्या, प्रदेशांच्या, जातींच्या अस्मिता फार संवेदनशील अशा प्रकारच्या झालेल्या आहेत आणि त्याचं दृश्य स्वरूप आपल्या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीचं झुंडीचं नवसमाजशास्त्र जातीच्या अंगानं आपल्या काळामध्ये घडतंय तर ते फार अस्वस्थकारक, क्लेशकारक अशा प्रकारचं आहे. कधी कोणी एकेकाळी समतावादी, सहिष्णुतावादी सामाजिक वाटचालीची घडण वेगळ्या मार्गाने जाते काय की असे अनेक प्रश्न आणि गुंते आपल्या काळामध्ये आहेत. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक महर्षी विठ्ठलराम शिंदेंच्या सामाजिक सुधारणेचं एक पुनस्मरण व्हावं, आजच्या सामाजिक चळवळीला किंवा समाजाला काही दिशा मिळाव्या अशी काही सूत्र महर्षी शिंदेंच्या जीवन कार्यामध्ये आणि त्यांच्या लेखनामध्ये आहेत. तर त्याचं स्मरण करण्यासाठी किंवा त्याचा एक पुनरुच्चार करण्यासाठी, त्याचा एक संवाद साधण्यासाठी शिंदेंच्या कामाबद्दल मी आपणांशी बोलतोय. अनेक समाजसुधारकांच्या विषयी आपल्याला माहिती असते, पण एक शापित महात्मा, उपेक्षित महात्मा म्हणून सामाजिक इतिहासामध्ये ज्या विचारवंताचं कार्य आणि त्याची आयडेंटिटी सगळी खूप दुर्लक्षिली गेलेली होती. गेल्या 30-40 वर्षामध्ये शिंदेंच्या कार्याविषयी आणि ते जे सांगतायत, ते जे म्हणतायत ते किती कळीचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून, अस्पृश्यतेच्या प्रश्नांपासून, सामाजिक जीवनातल्या अनेक सुधारणांच्या संबंधी काही एक माहिती गेल्या काही 2-3 दशकांमध्ये आपल्या पुढे येतात. आदरणीय गोमा पवार सरांनी त्याचा एक मोठा भारतीय पातळीवरती शिंदेंच्या जीवन कार्यासंबंधी आणि संशोधनासंबंधी फार मौलिक अशा स्वरूपाचा त्यांच्या कार्याचं लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिंदेंच्या कार्याला अनेकविध स्वरूपाचे पैलू आहेत. फक्त इथं मी 2 त्यांच्या कामांसंबंधी तुमच्याशी संवाद साधणार आहे. शिंदेंनी आपल्या कार्यकाळामध्ये अस्पृश्यता विषय किंवा जातीच्या प्रश्नासंबंधी जे सामाजिक स्वरूपाचं कार्य केलं, त्यासंबंधी लेखन केलं, त्यासंबंधी. आणि दुसरा शेतीचा प्रश्न. शेतकरी कायम गुलाम राहिलेला आहे, जो जगाचा पोशिंदा असा मानला जातो, पण तो सतत या सगळ्या राज्यसंस्थेपासून सामाजिक व्यवस्था बळी ठरलेला आहे. आणि अजूनही शेतकऱ्यांची संघटना ज्या सार्वत्रिक आणि व्यापक पातळीवर तयार व्हायला पाहिजे अशी आपल्या सामाजिक जीवनामध्ये शेतकऱ्यांची बांधणी किंवा संघटना होत नाही. शेतीचे बाजाराचे किती तीव्र, म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी नोटाबंदींच्यामुळं किंवा कॅशलेस व्यवस्थेमुळं की ज्यांच्याकडे कॅशच नाही तर त्यांच्याकडे कॅशलेस व्यवस्था कशी आणायची. नाशिकला किंवा महाराष्ट्राला कित्येक भागांमध्ये शेतीमालाला भाव नाही म्हणून असंख्य शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल शेतावरती कुजू दिला, फेकून दिला, पण बाजारामध्ये नेलं नाही. असं एक फार भयावह अशा प्रकारचं, अस्वस्थकारक अशा प्रकारचं वातावरण आपल्या सामाजिक जीवनामध्ये. जातीचे प्रश्न अजूनही अदृश्य पातळीवरती आपल्या सामाजिक जीवनामध्ये किंवा आपल्या भोवती असं आपल्याला दिसतात. तर या 2 प्रश्नांच्या अंगानं मी शिंदेंच्या कामासंबंधित मांडणी करणार आहेत. या व्याख्यानमालेसंबंधी पुन्हा एकदा सांगतो की पवार सरांच्याकडनं मी ERD शेख यांच्यासंबंधी फार ऐकलं होतं. आधुनिक काळामध्ये मैत्रभाव किंवा दोस्ती किंवा काय असू शकते त्याचं फार विरळ उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. सरांच्याकडून मी त्यांच्याविषयी खूप ऐकलं होतं. 25-27 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि ज्या काळामध्ये आपल्या सामाजिक जीवनाचा वेग फार संत होता, अशा काळामध्ये शोषितांच्या, कष्टकऱ्यांच्या किंवा वंचितांच्या प्रश्नांसंबंधी अतिशय आत्मीयतेनं ह्या परिसरामध्ये काम करणाऱ्या त्यांच्या कार्याविषयी मी सरांच्याकडून ऐकलेलं होतं. गांधीजींच्या वैचारिक वाटचालीचा संदर्भ स्थानिक पातळीवरती घेऊन समतावादी लढे किंवा सामाजिक कार्याला एक लोककल्याणकारी राज्य म्हणून किंवा परिसरामध्ये कामाचा एक भाग म्हणून
घडवणुकीमध्ये या परिसरामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा होता. तर त्याचाही इथं मी उल्लेख करतो. या गावाविषयी मी बऱ्याच महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक इतिहासामध्ये या परिसराचा एक फार महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे धार्मिक अंगानं देखील या परिसराला आणि विशेषतः वाङ्मयीन अंगानं देखील महाराष्ट्रामध्ये मध्यकाळामध्ये नागेश संप्रदायाचा एक फार मोठा लौकिक आणि दबदबा निर्माण झाला. त्याचं जवळचं क्षेत्र असणारं हे आहे. या म्हणजे मला नवल वाटतं की हा बालाघाटमधला एखादा स्वामी दिल्ली मानस सरोवर म्हणून इथे येतो आणि वडवळला येऊन राहतो आणि आपला शिष्य परिवार बिदरपासून दिल्लीपर्यंत आणि जयपूरपर्यंत पसरवितो. अनेक लेखन करणारे किंवा शाहिरी करणारी अतिशय चांगली कविता किंवा गाणी लिहिणारी शाहिरी परंपरा या नागेश संप्रदायामधून निर्माण झाली. इथं त्याचाही उल्लेख करतो. आणि दुसरा, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये राष्ट्रीय आंदोलनामध्ये शाहिरी कवितेचा एक वेगळा बाज, शाहीर अमर शेखांच्यापासून अण्णाभाऊ साठ्यांच्यापासून गव्हाणकरांपासून एक वेगळी शाहिरी, राष्ट्रीय शाहिरी की आपल्याला फक्त मनोरंजनाची शृंगाराची शाहिरी माहीत आहे, पण राष्ट्रीय आंदोलनासाठी ज्यांनी आपली गाणी म्हटली लिहिली त्याचा एक संदर्भ या गावाशी या परिसराशी फार जवळचा आहे. तर या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगानं मी शिंद्यांच्या कार्याकडे येतो आणि त्याचा संबंध म्हणजे मागील पिढी त्यांचे वडील ज्या पद्धतीचं कार्य करत होते ती पुढची पिढी या कामाला, या विधायक कामाला त्यांनी जोडून घेतलेलं आहे आणि त्याचं सातत्य आणि कंटिन्युएशन आपल्या आजच्या या सगळ्या वैचारिक प्रबोधनाच्या कार्यामध्ये होतं. आणि मला दुसरा एक फार महत्त्वाचं की शिक्षक हा फार महत्त्वाचा हे वहन करणारा घटक आहे आणि आपल्या शाळेतले सगळे शिक्षक की ज्याचा संबंध सामाजिक प्रबोधनासाठी फार महत्त्वाचा ठरतो, अशा सर्व शिक्षकांना आणि आपल्या परिसरातल्या लोकांना या कामामध्ये ते सहभागी करून घेत आहेत. तर त्याचाही फार मला आदर असा वाटतो. एक महर्षी विठ्ठलराम शिंदे हे 19व्या शतकाच्या उत्तरार्धातले आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धातले एक फार मोठे समाजसुधारक विचारवंत होते. तर त्यांच्या कार्याला अनेकविध स्वरूपाचे पैलू होते. भारताच्या सामाजिक पुनर्घटनेमध्ये किंवा सामाजिक बांधणीमध्ये शिंद्यांच्या कार्याची फार मोठी थोरवी किंवा लौकिकता दिसते. धर्मसुधारणापासून, अस्पृश्यता चळवळीपासून, शेतीविषयक चळवळीपासून अगदी मुलींना सक्तीचं शिक्षण मिळावं म्हणून त्या काळामध्ये शिंद्यांनी फार मोठ्या मिरवणुका आणि समाज जागृती महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये केल्या होत्या. अनेक समाज सुधारणा चळवळीची पायाभरणी महात्मा फुल्यांच्या नंतर शिंद्यांनी केली होती. अगदी मुरळी प्रथा बंदी व्हावी म्हणून कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिंद्यांनी महत्त्वाचं काम केलं होतं. भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये, स्वातंत्र्याच्या राजकारणामध्ये त्यांनी महत्त्वाचा सहभाग दिलेला होता. शिमग्याची चाल म्हणजे ही इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे शिमग्याला ज्या अनिष्ट पद्धतीनं अश्लील स्वरूपाचा शिव्यांच्या लाखोली होण्याचा एक सामुदायिक कार्यक्रम महाराष्ट्राच्या ग्रामीण परिसरामध्ये असतो, तर त्याला विरोध म्हणून शिंद्यांनी होलिका संमेलन आयोजित केलं आणि त्यामध्ये लहान मुलांचे खेळ आणि प्रबोधनाचे कार्यक्रम केले आणि ती प्रथा बंद व्हावी म्हणून प्रयत्न केले असेल. किंवा 1920 पासून निर्माण झालेल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळीमध्ये या चळवळीचं सम्मेट व्हावं आणि ब्राह्मणेतर चळवळीला राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याची महत्त्वाची कामगिरी शिंद्यांनी केलेली होती. याचबरोबर मला नवल वाटतं आपण कधी शिंद्यांचं आत्मचरित्र वाचावं ज्यांना कोणाला शक्य आहे. भारताचा आणि भारताबाहेरचा जवळ ब्रह्मदेश, नेपाळ अखंड प्रवास म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि त्रिपुरापासून दार्जिलिंगपासून गुजरातच्या काठेवाडपर्यंत पायी, बैलगाडीमध्ये, रेल्वेनं प्रवास करत सामाजिक स्वरूपाचं कार्य करणाऱ्या अनन्यसाधारण अशा महापुरुषांमध्ये शिंद्यांच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करावा लागतो. एक महत्त्वाचे विचारवंत आणि लेखक म्हणून देखील त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. 1933ला भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न नावाचा एक समाजशास्त्रीय स्वरूपाचा ग्रंथ त्यांनी लिहिला की जो भारतामध्ये अस्पृश्यांच्या जातीमीमांसेसंबंधी आणि त्याच्या वाटचाली संबंधी नवी मांडणी करणारा हा भारतीय पातळीवरचा पहिला ग्रंथ होता. मानवशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, संस्कृती, इव्हन भागवत धर्माचा विकास, वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये कसा आला, त्याची वाटचाल कशी झाली आणि वारकरी संप्रदायाचं काय वेगळेपण आहे याची एक नवी मांडणी महर्षी शिंद्यांनी आपल्या लेखनामध्ये केलेली होती. याचबरोबर आत्मचरित्र, प्रवास वर्णन किंवा रोजनिशी या प्रकारचं महत्त्वाचं लेखन शिंद्यांनी केलेलं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंद्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी केली. 19व्या शतक हे प्रबोधनाचे शतक आपण मानतो. एका जुनाट
रूढीप्रधान धर्म परंपरेतून त्याचा सांधा निकळून एका नव्या दृष्टीचा प्रत्यय 19व्या शतकामध्ये आपल्याला झालेला होता. ज्या युरोपीय प्रबोधन काळातून एक नवी मूल्य व्यवस्था 19व्या शतकामध्ये आपल्याकडे आली, त्याच्या रुजवातीचा काळ होता हा. परंपरा आणि नवतेचा, परंपरा आणि आधुनिकतेच्या संघर्षाचा हा काळ 19व्या शतक होतं. महात्मा फुले किंवा राजाराम मोहन राय किंवा 19व्या शतकातल्या अनेक समाजसुधारकांनी काही नव्या सामाजिक सुधारणेची पायाभरणी 19व्या शतकामध्ये केली, की ज्याचं फळ म्हणून आज आपण अनेक नव्या गोष्टींमध्ये प्रगती किंवा नव्या भविष्यामध्ये जात आहोत. तर त्याची पायाभरणी 19व्या शतकामध्ये झालेली होती. बंगालमध्ये तुम्हाला माहीत असेल की इतक्या अनिष्ट अशा प्रकारच्या प्रथा होत्या. सतीस ही अत्यंत वाईट अशा प्रकारची प्रथा होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, दलितांना सार्वजनिक जीवनामध्ये वावरण्याचा अधिकार नव्हता. अनेक सामाजिक पातळ्यांवरती अतिशय बुरसटलेल्या विचारांमध्ये आणि कर्मकांडांमध्ये आणि अंधश्रद्धांमध्ये विखुरलेला भारतीय समाज होता. तर अशा या संघर्षाच्या प्रबोधनाच्या काळामध्ये एक नवा समाज 19व्या शतकामध्ये घडत होता आणि भारतातल्या अनेक समाजसुधारकांनी या कामामध्ये आपल्या कार्याचा किंवा कामाचा ठसा उमटवलेला आपल्याला दिसतो. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंद्यांचं कार्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला वेगळ्या अंगाने समजून घ्यावं लागतं. 1873 साली जमखंडी या कर्नाटकातली छोट्याशा संस्थानामध्ये शिंद्यांचा जन्म झाला. बालपण एका शेतकरी कुटुंबामध्ये गेलं होतं. घरामध्ये वारकरी संप्रदायाचा आणि भागवत संप्रदायाचा फार मोठा ठसा त्यांच्या जीवनावरती आणि व्यक्तिमत्वावरती झाला होता. आपल्याला माहीत असेल की राज्य सीमांचा जो वाद पुढच्या टप्प्यावरती झाला, भाषिक वाद निर्माण झाले, पण त्या काळामध्ये सीमा प्रदेशामध्ये अशी कुठले भाषिक वाद नव्हते आणि एकमेकांची देवाणघेवाण वेगळ्या राज्यांमध्ये किंवा सीमा प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर अशा जमखंडीमध्ये एका जमखंडीमध्ये शिंद्यांचा जन्म झालेला होता. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या बालपणाचं अतिशय सुरेख आणि रम्य वाटावं अशा प्रकारचं वर्णन केलंय. एखाद्या कादंबरीचा आपण प्रसंग वाटावेत अशा प्रकारची वर्णनं शिंद्यांच्या आत्मचरित्रामध्ये आहेत. त्यांची आई म्हणजे शिंद्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांच्या विषयीचा एक प्रागतिक किंवा एक नवा दृष्टिकोन निर्माण झाला त्यांच्या आईच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. अतिशय दुःखदायक, कष्टदायक. एका बाजूला सासूरवास आहे अनंत, म्हणजे शिंद्यांना 20 भावंड झाली होती आणि त्यातली 15 भावंड मरण पावली होती. तर अशी 15 भावंडांचा शोक करणाऱ्या आईविषयी, मातृत्वाविषयी शिंद्यांनी फार प्रेमळपणा आणि करुणेनं लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या भावंडांचं भरण पोषण किंवा संस्कार त्यांच्या आईंना आणि वडिलांनी कसा केला. म्हणजे शिंद्यांचं नाव तुकाराम हे होतं, पण आषाढी वारीनिमित्तानं शिंद्यांचे वडील पंढरपूरला आले होते आणि त्या काळात शिंद्यांचा एक वर्षभराचा नंतर त्यांचं नाव बदलून विठ्ठल अशा प्रकारचं ठेवलं होतं. आणि भेदाभेद अमंगळ या भावनेनं सर्व जाती धर्माचं वातावरण शिंद्यांच्या कुटुंबामध्ये होतं. लहानपणी जमखंडींच्या डोंगरावरती निसर्ग सहली घेऊन जाणं किंवा आपला मित्रपरिवार जमवणं, त्यांच्याशी संवाद साधत एका नव्या जगाकडं किंवा तिथलं नवं शिक्षण जमखंडीसारखं शिंद्यांच्या आयुष्यामध्ये आणि पुढच्या काळामध्ये शिंद्यांची जी जडणघडण झाली त्याची सगळी बीजं शिंद्यांच्या बालपणीच्या कामामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कानडी आणि मराठी मुलखामध्ये शिंद्यांच्या ह्या दोन्ही गोष्टींमधून त्यांची जडणघडण झालेली होती असं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर शिंद्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात करण्यामध्ये काही पर्व महत्त्वाचे, जसं जमखंडी आहे तसंच पुणे या शहराचा त्यांच्या महाविद्यालयीन काळामध्ये फार महत्त्वाचा संबंध आलेला आहे. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये 19व्या शतकाच्या अखेरीला शिंदे BAचं शिक्षण घ्यायला गेले होते. त्या काळातलं महाराष्ट्राचं समाज मन किंवा पुणे किंवा नागरी समाज जीवन कशा प्रकारचं होतं, महाराष्ट्राचं विचार विश्व काय होतं, सामाजिक सुधारण्याचे कोणते पेच आपल्या सामाजिक जीवनामध्ये आहेत किंवा शैक्षणिक प्रश्न काय आहेत, त्याच्या फार चांगल्या नोंदी शिंद्यांच्या आत्मचरित्रामध्ये आणि त्यांच्या रोजनिशीमध्ये आहेत. तर तत्वज्ञान आणि कायदा या विषयामध्ये शिंदे झाले. या काळामध्ये फार 2 महत्त्वाच्या घटना शिंद्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या. या काळामध्ये 19व्या शतकामध्ये बंगालमधून आपल्याकडे जी धर्म सुधारणेची एक नवी पहाट आलेली होती. प्रार्थना समाज किंवा ब्राह्मो समाज, की धर्म हा एक सामाजिक सुधारणेची एक महत्त्वाची वाट आहे आणि सात्विक किंवा विशुद्ध स्वरूपाच्या धर्मभावनेतून एक नवा समाज आपण घडवला पाहिजे. या धारणेमधून 19व्या शतकामध्ये ज्या धर्म सुधारणांचा एक सुरुवात झाली, न्यायमूर्ती रानडे असतील, भांडारकर असतील, तर पुण्यामध्ये एका प्रार्थना समाजाला उपासनेचा संबंध शिंद्यांना आला आणि ज्या विशुद्ध
मानसिक पातळीवरच्या तुकारामांच्या अभंगांचा असेल किंवा वारकरी अभंगांचा अतिशय खोलवरचा आंतरिक अशा प्रकारचा परिणाम आणि प्रभाव शिंद्यांच्या मनावरती झाला आणि शिंदे प्रार्थना समाजाचे सभासद झाले. आपलं सबंध आयुष्य ब्राह्म समाजासाठी आणि प्रार्थना समाजासाठी आपण वाहून घ्यावं आणि धर्म सुधारणेची वाट भविष्यामध्ये आपण सुकर करावी अशी शिंद्यांची धारणा होती. आणि पुढे आयुष्यभर शिंदे अखंड या ब्राह्म धर्माचा प्रसार आणि प्रचार करत राहिले. या दरम्यान एक महत्त्वाची घटना पुण्यामध्ये शिंद्यांच्या आयुष्यामध्ये घडली की मॅनचेस्टर कॉलेज हे ऑक्सफर्ड लंडन विद्यापीठामध्ये महाविद्यालय आहे आणि प्रार्थना समाज दरवर्षी भारतातल्या 2 विद्यार्थ्यांना तौलनिक धर्माचं शिक्षण घ्यायला इंग्लंडला पाठवायचे. मोती बुलासा नावाचे एक पारसी गृहस्थ तरुण त्या काळामध्ये धर्मशिक्षणासाठी इंग्लंडला चालले होते आणि बोटीवरती हिवतापणा आणि वातज्वरानं बुलासांचं निधन झालं आणि या रिकाम्या झालेल्या जागेवर शिंद्यांना न्यायमूर्ती रानडे आणि भांडारकरांनी पाठवलं. तर हा 1901 आणि 1903 अशी 3 वर्ष शिंद्यांच्या इंग्लंडमधील कार्यकाळाची फार महत्त्वाची आहेत. एक नवं जग त्यांनी पाहिलं, भौतिक सुधारणांचं जग पाहिलं की ज्याचा संबंध प्रबोधनाशी आणि परिवर्तनाशी आहे. जो पुढे त्यांनी मिशनरी हा शब्द निवडला तर ती मिशनरी वृत्तीनं आयुष्यभर अस्पृश्यांच्या सेवेसाठी शिंद्यांनी आपले आयुष्य वाहिलं. तर अशा अनेक सेवाभावी संस्था इंग्लंडमध्ये शिंद्यांनी पाहिल्या. तिथं ज्या पद्धतीच्या गमती घडल्या त्याचे फार सुरेख वर्णन शिंद्यांनी आपल्या आत्मचरित्रात केले. त्या ऑक्सफर्डच्या कॉलेज इंग्लंडमध्ये शिंदे फेटा घालून कॉलेजला जायचे आणि ते ज्यावेळेस कॉलेजला जायचे त्यावेळेस रस्त्यावरून सगळी मुलं त्यांना पाहायला यायची की महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये फेटा घालून जाणारा कोण ग्रस्त आहेत. आणि कॉलेजमध्ये वर्गात बसल्यानंतर मुलं मुली त्यांचा फेटा पाठीमागून ओढायची. तर अशी काही फार गंमतशीर प्रसंग शिंद्यांनी इंग्लंडमधल्या कार्यकाळात सांगितलेत. बौद्ध धर्माचा आणि सार्वजनिक धर्माचा किंवा तौलनिक धर्माचा शिंद्यांनी अभ्यास इंग्लंडमध्ये केला. 1903 साली मुंबईला ते परत आले. त्याचं फार चांगलं वर्णन शिंद्यांनी केलंय आणि ब्राह्मधर्माचं प्रसारक आणि प्रचारक म्हणून त्यांची नेमणूक झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल 1903 साली शिंद्यांची ब्राह्मधर्माचे प्रसारक म्हणून ज्यावेळेस नेमणूक झाली त्यावेळेस त्यांना मानधन 60 रुपये होता आणि 1920 साली त्यांचा ज्यावेळेस या समाजाशी संबंध संपुष्टात आला त्यावेळेस देखील त्यांचं 60 रुपये मानधन होतं. हा काळ कुठला आहे पहा, म्हणजे 60 रुपयाच्या मासिक मानधनावरती आपलं उभं आयुष्य समाजसेवेसाठी खर्च करणाऱ्या अत्यंत विरळा आणि दुर्मिळ अशा समाजसुधारकांमध्ये शिंद्यांचा आपल्याला गौरवानं उल्लेख करावा लागतो. आणि हे सगळं करत असताना भारतभर आणि याचंही फार मला हे वाटतं की शिंद्यांच्या आयुष्यामध्ये नंतर पुढं आपले आई वडील भावंड बहीण यांना घेऊन ते भारतभर फिरले. अस्पृश्य वाड्यांमध्ये दलित वस्तींमध्ये आपल्या सगळ्या कुटुंबांना घेऊन वावरले. दार्जिलिंगपासून ते काठेवाडपर्यंत त्यांनी हा सगळा प्रवास केला होता. त्यांची बहीण जनाका, कदाचित मुलांना शाळेमध्ये त्यांचा एक पाठ पण असेल की बहीण भावंडांचं किती प्रेम किंवा लोभस वात्सल्य भावाचं असू शकतं. तर आपल्या विधवा लहान बहिणीला घेऊन ते पुण्याला शिकायला गेले. त्याची एक फार म्हणजे सामाजिक इतिहास कसा दुटप्पीचा असतो किंवा विरोधाचा असतो. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याकडे ते आपल्या बहिणीला शिकायला घेऊन गेले. ही साधारणतः घटना 1898-97 सालातली आहे. त्यावेळेस महर्षी धोंडो केशव कर्वे शिंद्यांना म्हणाले की बहुजन समाजातील मुलींना शिक्षणाची आणखी वेळ आलेली नाही आणि शिंद्यांच्या बहिणीला त्यांनी शिकायला हिंगणे आश्रमामध्ये घेतलं नाही. तर एक सामाजिक सुधारणा दुसऱ्या सामाजिक सुधारणाला कशी छेद देते अशी एक फार कैफियत शिंद्यांनी आपल्या त्या आत्मचरित्रामध्ये मांडलेले आहे. तर असा तो 19व्या शतकाचा शेवटचा काळ आणि 20व्या शतकाचा पूर्वार्धाचा काळ आहे. त्रिपुरापासून कन्याकुमारीपर्यंत ब्राह्मधर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये शिंद्यांनी आपल्या आयुष्याची उभी हयात घालवली. तर त्याचा या ब्राह्मधर्माच्या प्रसाराचा आणि याचा मी तो उल्लेख करतो. या कार्यानंतर शिंद्यांच्या अस्पृश्यताविषयी कामासंबंधी काही 15-20 मिनिटांमध्ये मी मांडणी करतो. भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये जातीचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. आजवर जाती कशा निर्माण झाल्या, जातीची उकल कशी केली पाहिजे, जाती प्रश्नाचे पेच अजूनही आधुनिक आपल्या समाजामध्ये कार्यरत आहे. ही जी उतरंडेची समारचना आहे आणि त्याच्यावरून सामाजिक प्रतिष्ठा, प्रभुत्व संबंध किंवा सत्ता संबंध नियत झालेले असतात. तर ह्या जातीचा प्रश्न किती तीव्र खोलवरचा आहे आणि समाज जीवनाला व्यापून असणार आहे. सामाजिक विषमतेला किंवा शोषणाला
कारणीभूत असणारा हा जातीचा प्रश्न किती भयावह आहे याचं एक सूत्र म्हणजे एका बाजूला शिंदे ब्राह्मधर्माचं किंवा विशुद्ध धर्म भावनेचा प्रसार आणि प्रचार भारतभर करत होते, आणि दुसरा ह्या गोष्टीकडे ते का वळले तर त्याची एक फार चांगली आठवण शिंद्यांच्या आत्मचरित्रामध्ये. शिंद्यांच्या आधी महात्मा फुले किंवा आणखी काही समाजसुधारकांनी जातीविषयी किंवा अस्पृश्यताविषयी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये काम केलं होतं. शेटजी आणि भटजी किंवा शेतकऱ्यांच्या दुःखाची कैफियत किंवा फुल्यांनी 19व्या शतकाच्या मध्यावरती अस्पृश्य मुलांच्यासाठी शाळा पुण्यामध्ये काढलेल्या होत्या. पण शिंद्यांना या प्रश्नाची तीव्रता आणि त्याचं एक सर्वव्यापीत्व, एक काळोखी समाजाच्या एक दुखणं, हाडामाशी रुजलेलं दुखणं अस्पृश्यतेचं किती जाचलं तर त्याचा एक फार सुरेख अशा प्रकारचा प्रसंग शिंद्यांच्या आत्मचरित्रामध्ये आहे. 1905 साली महर्षी विठ्ठलरामजी शिंदे किंवा त्याच्या आधी 2-3 गोष्टींचा उल्लेख करतो. फुल्यांनी ज्या सामाजिक चळवळीचं भरणपोषण केलं ते बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी केलं होतं, आणि बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यतांविषयीचं फार मूलभूत स्वरूपाचं कार्य केलं होतं. आणि या टप्प्यानंतर शिंद्यांच्या ह्या सगळ्या सामाजिक कार्याकडे यावं लागतं. 1905 साली शिंदे एक ब्राह्म समाजाचे स्वामी आणि ते धर्माच्या प्रसारासाठी अहमदनगरला गेले होते, आणि प्रसार करून त्या दिवशी अहमदनगरमध्ये एका ठिकाणी घरी त्यांचा मुक्काम होता. अमावास्येचा रात्र होती आणि रात्री 12 वाजता त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी काही अस्पृश्य मंडळी आले आणि त्यांना विनंती केली की शिंदे तुम्ही आमच्याकडे येऊन सभा घ्यावी. ह्या स्वामींना आणि शिंद्यांना आश्चर्य वाटतं की रात्री 12 वाजता ही मंडळी माझ्याकडे कसं काय आलेत. तर ते वाट काढत भिंगार नावाचं एक छोटं अहमदनगरच्या शेजारी गाव आहे, तर त्या गावात एका महारवाड्यामध्ये ही मंडळी गेली. शिंद्याने त्याचं वर्णन असं केलं की हिलाल पेटलेले होते, मशाली पेटलेल्या होत्या आणि अंगावर खूप कमी वस्त्र असणारी उघडी माणसं सभा तन्मयतेने ऐकायला बसलेली होती. आणि शिंदे विचारतात की ही वेळ कशी काय निवडली. तर ती माणसं म्हणतात की सतत ते दिवसभरचे कष्ट, काम, राबणूक, श्रम, तर आम्हाला ही रात्री 12 शिवाय कुठलीही वेळ नाही. आणि शिंदे म्हणतात की माझ्या चक्क डोळ्यात उजेड पडला आणि अस्पृश्यांच्या या हालाकीसाठी किंवा उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आपली उभी हयात खर्च करावी, उभी हयात घालावी. आणि त्यावेळेसपासून त्यांनी प्रतिज्ञा केली की आपलं सबंध आयुष्य भारताच्या सामाजिक जीवनामध्ये ही जी विषमता आहे जातीची, त्या जातीच्या सोडवणुकीसाठी, प्रबोधनासाठी, जागृतीसाठी घालावी असं त्यांना वाटलं. आणि त्या प्रसंगी त्यांनी निर्णय घेतला की आपलं सामाजिक कार्य हे अस्पृश्यताविषयक जीवनाचं आहे, आणि त्यासाठी भारतभर शिंद्यांनी अस्पृश्यताविषयी किंवा जातीच्या प्रश्नासंबंधी एका बाजूला प्रत्यक्ष कृतीशील स्वरूपाचं कार्य आणि दुसऱ्या बाजूला वैचारिक किंवा संशोधनक स्वरूपाचं कार्य शिंद्यांनी केलेलं दिसतं. तर ही उभी हयात शिंद्यांनी अस्पृश्यांच्या कामासाठी व्यतीत केली. त्याचे काही वेगळे भाग मी इथं सांगतो. याच्या आधी बारामतीला कळसकर नावाचे एक शिक्षक होते, त्यांनी काही अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केलेल्या होत्या. 1906 साली महर्षी विठ्ठलराम शिंद्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी किंवा द डिप्रेस क्लास मिशन ऑफ इंडिया, मिशन हा शब्द त्यांनी जाणीवपूर्वक योजलेला आहे. पहा, एका मिशनरी वृत्तीनं, एका ध्येयवादी वृत्तीनं आयुष्य झोकून देऊन एका आपण सामाजिक प्रश्नासाठी किंवा जागृतीसाठी काम केलं पाहिजे, या ध्येयवादातून शिंद्यांनी भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी स्थापन केली आणि त्यासंबंधी कार्य केलेलं दिसतं. भारतामध्ये म्हणजे मुंबईपासून पुणे, नाशिक, महाबळेश्वरपासून त्रावणकोर ते अगदी कोचीनपर्यंत, मद्रासपर्यंत आणि नाशिक, त्रिपुरापर्यंत अस्पृश्य मुलांसाठी शाळा निर्माण केलेल्या त्यांनी. त्या ज्या काळामध्ये अस्पृश्य मुलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, म्हणजे वंचित म्हणून कुठल्याही शाळांमधून किंवा शैक्षणिक संस्थांमधून त्यांना प्रवेश नव्हता, अशा काळामध्ये शिंदे त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढतायत. तर हे शिंद्यांना माहीत होतं की त्यांना फक्त पुस्तकी पद्धतीचं ग्रांथिक स्वरूपाचं शिक्षण देऊन उपयोगी नाही, तर काही उद्योग शाळा काढाव्या, बुक बायडिंग असेल, टेलरिंग असेल किंवा या प्रकारचं काही प्रशिक्षण द्यावं. अगदी इथं पंढरपूरला नवरंगे बालकाश्रम म्हणून आहे की ज्याची सुरुवात साधारणतः 1870च्या दरम्यान झालेली आहे. ब्राह्म समाजाकडे ते पुढच्या टप्प्यावरती आलेलं होतं की एका न्यायाधीशाला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पहाटे फिरताना काही लहान अर्भकं पाहायला मिळाली आणि एका सामाजिक प्रथेच्या विरोधामध्ये त्या आश्रमाची उभारणी महात्मा फुले आणि त्यांच्या सहकार्याने केली होती. तर त्या आश्रमामध्ये देखील शिंद्यांनी असे काही स्वयंकौशल्य आधारित काही शैक्षणिक क्रम सुरुवात केले होते. तर शिंद्यांनी एका बाजूला पारंपरिक स्वरूपाचं ग्रांथिकी स्वरूपाचं शिक्षण आणि त्याला पॅरलल
कौशल्याधारित शिक्षण, की आमचा तरुण मुलगा किंवा मुलं, अस्पृश्य मुलं सामाजिक जीवनामध्ये प्रगतीमध्ये कुठेही मागं पडता कामा नये. तर हे कौशल्याचं शिक्षण, उद्योगशाळांचं शिक्षण, ITIचं शिक्षण किंवा त्याचं प्रशिक्षण शिंद्यांनी मुलांना जाणीवपूर्वक देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्या ह्या सगळ्या कामामध्ये आपले आई वडील, भावंड, बहिणी त्यांनी सामावून घेतली. मुंबईच्या परळ सारख्या कामगारांच्या, अस्पृश्यांच्या वस्तींपासून पुण्यामधल्या किंवा अनेक महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या अनेक भागामध्ये शिंद्यांनी प्रवास किंवा सामाजिक कार्य करत ह्या शैक्षणिक संस्थांची अभूतपूर्व अशा प्रकारची उभारणी केलेली आपल्याला दिसते. शिंद्यांच्या ह्या अस्पृश्य कामाचे काही सामाजिक फलश्रुती वेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे एकतर अस्पृश्यचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न आहे, ही कुणालाही सामाजिक इतिहासाला जाण नव्हती. काँग्रेस पक्ष हा श्रीमंतांचा, सरंजामदारांचा पक्ष आहे असे शिंद्यांचं म्हणणं होतं. आणि आयुष्यभर ते पूर्वार्धामध्ये अनेक नेत्यांना लोकांना सांगत राहिले की अस्पृश्यतेचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणा, ते एक सामाजिक गुलामीचा प्रश्न आहे. 1/6 भारत म्हणजे भारताचा 6वा भाग समाज हा अस्पृश्य किंवा गुलामीचं जीवन जगतोय. तो तुरुंगाच्या दारात नव्हे तर प्रत्यक्ष तुरुंगातच जीवन जगतोय अशी शिंद्यांची धारणा होती. आणि एका समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे ते भिडले गेलेले होते. काँग्रेस पक्षाला अनेक त्यांनी विनंत्या केल्या पण फारसं कोणी मनावर घेतलं नाही. अगदी लोकमान्य टिळकांनी त्यांच्या निवेदनावरती सही केली नव्हती. त्यांचं म्हणणं एक होतं की मी माझ्या सार्वजनिक आयुष्यामध्ये आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये अस्पृश्यता पाळणार नाही. पण टिळकांनी या निवेदनावर सही केली नाही. पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्वाची त्या काळाची काही परिस्थिती असेल तर राजकीय पक्षांनी शिंद्यांच्या कामाकडे लक्ष दिलं नाही. महात्मा गांधींनी काही प्रमाणामध्ये लक्ष घातलेलं होतं पण त्यांचा खादी आणि सामाजिक प्रश्नांच्याकडे रोख होता. ॲनी बेझंट यांनी पहिल्यांदा शिंद्यांच्यामुळे 1917 साली कलकत्त्याच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मांडला आणि त्याला एक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं. ही एक सामाजिक आणि राष्ट्रीय ऐतिहासिक फलश्रुती शिंद्यांच्या अस्पृश्यताविषयक चळवळीकडे आहे की जी पुढच्या काळामध्ये फारसं मंडळी त्याचा उल्लेख करत नाहीत. त्याचबरोबर शिंद्यांनी या कामामध्ये काय केल्या गोष्टी, वसाहत काळातल्या अनेक ब्रिटिशांचं सहाय्य घेतलं. अनेक त्या काळातले गव्हर्नर, ब्रिटिश अधिकारी आणि त्यांची मदत अस्पृश्यताविषयक चळवळीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी घेतली. अगदी मिस क्लार्क नावाचे गव्हर्नर त्या काळामध्ये त्यांच्या मुलीचा एक गायनाचा आणि नृत्याचा कार्यक्रम त्यांनी पुण्यामध्ये तिकीट लावून ठेवला होता की ज्याच्या पैशामधून अस्पृश्य मुलांच्या शाळांसाठी मदत व्हावी. तर अशा अनेक त्या काळातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची मदत, सरकारचं सहाय्य वसाहत काळामध्ये शिंदे आपल्या या कामासाठी घेत होते. दुसऱ्या बाजूला भारतातल्या संस्थानी राजवटींचं, अगदी महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या पासून इंदौरच्या तुकोजी होळकरांच्या पासून अगदी इचलकरंजीच्या घोरपडे संस्थानांपर्यंतच्या पंतप्रतिनिधी सरकारांच्या पासून भोरच्या संस्थानिकांचं सहाय्य, म्हणजे किती वेगळ्या अंगाने समतावादी चळवळीसाठी शिंदे झटत होते आणि त्याची आच शिंद्यांना किती होती त्याचं सगळं दृश्य आपल्याला दिसतं. त्याचबरोबर शिंद्यांनी ह्या सगळ्या सामाजिक कार्य करत असताना अस्पृश्यांच्या प्रश्नांसंबंधी ज्या सहभोजनाचा एक कार्यक्रम, आज आपल्याला त्याची गंमत वाटते पण आपल्या पंक्तीला कोणी बसावं कोणी बसू नये याचे भेद किंवा त्याच्या अदृश्य काही कणसण किंवा कानून आपल्या मनामध्ये असतात आणि त्याच्यावरून सामाजिक प्रतिष्ठेचे प्रश्न ठरत असतात. 20व्या शतकाच्या सुरुवातीला सर्व धर्माची, सर्व जातींची सहभोजनं व्हावीत आणि मनभेद संपून मनसंवाद सुरू व्हावा यासाठी शिंद्यांनी त्याची एक फार चांगली आठवण, म्हणजे शिंदे किती बारकाईने ह्या प्रश्नाकडे पाहत होते. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सामाजिक चळवळीतले त्या काळातले नेते तुम्हाला माहीत आहेत. 9वी मध्ये असताना त्यांनी कराडला अस्पृश्य मुलांची एक शाळा सुरुवात केली होती. तर यशवंतराव चव्हाणांना वाटलं की ही शाळा कुणाच्या हस्ते सुरू करावी, तर त्याला आशीर्वाद आपण शिंद्यांचा घ्यावा म्हणून ती आठवण त्यांच्या कृष्णाकाठ आत्मचरित्रामध्ये आहे. 9वीला असताना यशवंतराव चव्हाण खाकी हाफ पॅन्ट, कोट, टोपी घालून रेल्वेनं पुण्याला गेले होते शिंद्यांच्याकडं आणि पहाटे 5 वाजता रेल्वे स्टेशनवरती उतरले. एवढ्या सकाळी शिंद्यांच्या घरी कसं जायचं म्हणून ते उशिरा गेले. 8 वाजता नळावरती तोंड धुवून यशवंतराव चव्हाण शिंद्यांच्या घरी गेले आणि शिंदे एका खुर्चीवरती बसले होते. त्याचं वर्णन फार सुरेख त्याने केलं की 2 तास ते काहीच बोलत नव्हते आणि यशवंतरावांना ते विचारत होते कुठून आला, काय करतो, कसा आहेस, काय करणार आहेस. आणि 2 तासानंतर त्याने विचारलं मी तुझ्या शाळेच्या उद्घाटनासाठी येतो पण माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट की मी तुझ्या घरी मुक्काम करणार आणि दुसरी अट शाळेच्या उद्घाटनानंतर
दलित अस्पृश्य मुलांची एक सहभोजनाची पंगत तुझ्या घरी बोलवणार असेल तर मी येईन. आणि यशवंतरावांनी आईला न विचारता, घरी न विचारता त्यांना सांगितलं की होय. आणि यशवंतराव कराडला परत आले आणि आईला विचारलं की मी असं असं शिंद्यांना म्हणून आलेलो आहे. तर आई म्हणाले की आपल्या घरी सगळ्या जाती धर्माची मुलं आहेत, तर मला काही वावगं नाही. आणि शिंदे आले. त्याचं फार चांगलं वर्णन त्यांच्या आत्महत्या येतं की कराडच्या रेल्वे स्टेशनवरून यशवंतरावांनी शिंद्यांना टांग्यामधून कसं नेलं, शिंद्यांनी भाषण तिथे किती चांगलं केलं. आणि कराडच्या बुधवार पेठेमध्ये यशवंतराव चव्हाणांनी 9वीला अस्पृश्य मुलांची शाळा सुरू केली होती पहा. तर हे जे कनेक्शन आहे यशवंतरावांचं सुद्धा आणि शिंद्यांचं, तर असे अनेक सहभोजनाचे कार्यक्रम. किंवा विदर्भामध्ये फिरत असताना किसन फागोजी बनसोडे नावाचे दलित चळवळीतले 19व्या शतकातले फार मोठे पुढारी होते. आणि नागपूरला त्यांची चोखा बोर्डिंग नावाची एक संस्था होती, वसतिगृह होते. तर शिंदे दार्जिलिंगला किंवा कलकत्त्याला जाणार म्हणून रेल्वे स्टेशनवरती ती मुलं आणि किसन फागू बनसोडेंची पत्नी त्यांना काही जेवण घेऊन आले. तर त्याचं वर्णन फार सोय केले की चोखा बोर्डिंगमधील मुलांनी आणि त्या साध्वी पत्नीने माझ्यासाठी पाथे म्हणून शिदोरी आणून दिली, असं फार चांगलं वर्णन शिंद्याने आपल्या आत्मचरित्रामध्ये केले. तर सामाजिक जीवनातले हे सगळे भेद नाहीसे व्हावेत, विषमता नाहीशी व्हावी आणि समाज अधिक उन्नत व्हावा, प्रगतिशील व्हावा, या दृष्टिकोनातून शिंदे काम करत होते. शिंद्यांच्या या सामाजिक चळवळीचा, अस्पृश्यता चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी इथं उल्लेख करतो की ज्याचा विसर शिंदे किती कल्पक आणि किती नव्या गोष्टी आणत होते पहा. 1917-16च्या दरम्यान शिंद्यांनी एक फार धाडसी प्रयत्न भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये केला. अस्पृश्यांचं किंवा मातंगांचं शेतकी खेडं त्यांना वसवायचं होतं. ज्या पद्धतीचा समाज विखुरलेला आहे, एक बेबनाव आहे, सामाजिक मतभेद आहेत, मनभेद आहेत, म्हणून समतावादी समाज निर्माण करण्यासाठी असा एक प्रयोग करावा असा एक विचार शिंद्यांच्या मनामध्ये आला. याचं कारण एक 400-500 एकर जमीन, पडीक जमीन जी सरकारच्या ताब्यामध्ये, ते आपण ताब्यात घ्यावी आणि मातंगांचं एक खेडं वसवावं, असा एक फार धाडसी प्रयत्न भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये शिंद्यांनी केला होता. आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला फार विनंत्या केल्या, अर्ज केली की अशी पडीक जमीन आम्हाला द्या म्हणून. आणि त्या काळातल्या काही वासाहतिक अधिकाऱ्यांनी शिंद्यांना अशी जमीन जुन्या सातारा जिल्ह्यामध्ये दाखवली. आणि त्याचं वर्णन म्हणजे शिंदे एका महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जवळपास 1000 मैल पायी त्यांनी प्रवास करत, बैलगाडीतून प्रवास करत अखंड सातारा जिल्हा पायी घातला, पालथा घातला. आणि कुंडल, पलूस, औंध संस्थांमध्ये आणि कुपवाड आणि विश्राम भागामध्ये शिंद्यांना ही जमीन पाहिली. अखेरीस कुपवाड नजीक विश्राम भाग जवळ त्यांना एक 400 एकर जमीन त्या काळातल्या ब्रिटिशांची पडीक जमीन दिली. आणि शिंद्यांना फार आनंद वाटला की या ठिकाणी आपण उद्योग शेती मातंगांची आपण वसवावी. आणि त्याच्या आनंदामध्ये असताना त्या दरम्यान महायुद्धाचे ढग जमा झाले आणि ब्रिटिश सरकारनं ती जागा शिंद्यांची काढून घेतली. त्याचा दुसरा एक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये आपण किती जातींमध्ये किंवा राजकीय मतभेदांमध्ये अडकलो आहोत. 1917-18 नंतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर नावाची एक चळवळ सुरू झाली आणि या चळवळीनं महाराष्ट्राचं एका बाजूला काही प्रतिकाराचं एक समाजशास्त्र निर्माण केलं, पण त्याचबरोबर माणसांची मनं देखील कलुषित केलेली आपल्याला दिसतात. कोल्हापूर संस्थांमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक आणि सामाजिक खूप मोठा बदल आणि परिवर्तन घडून आणलेलं होतं. पण ब्राह्मणी समाजात असं म्हणणं होतं की कोल्हापूरच्या संस्थांमध्ये आम्हाला फारशी किंमत नाही किंवा महत्त्व नाही. आणि त्या काळामधला ब्राह्मणी पटवर्धनांचा एक गट टिळकांच्याकडे गेला आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला सांगलीला एक नवं उच्च महाविद्यालय सुरू करायचं आहे. टिळकांनी आणि पटवर्धनांनी लॉर्ड विलिंग्डन नावाचे एक त्यागात गव्हर्नर होते, तर त्यांना विनंती केली. आणि शिंद्यांना मातंगांचं खेडं वसवायला जी जागा दिली होती, पडीक जमीन, की ज्या जमिनीचा काही संबंध नाही उपजाऊ पिकासाठी, तरी एका क्षणामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने ती जमीन काढून घेतली आणि ती पटवर्धन संस्थांना दिली. आणि आजचं विलिंग्डन महाविद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज हे त्याच जागेत आहे. आणि शिंद्यांनी फार कैफियत सांगितली की झटतो कोण, काम कोण करतो, अर्ज विनंत्या कोण करतो आणि अपयश कोणाच्या पदरी येतं, याची वाचकानेच चिंता करावी. तर हा एक स्वावलंबी स्वयंभू समाज निर्माण व्हावा असा एक प्रयत्न शिंद्यांनी या कामामध्ये केलेला होता. तर ह्या सगळ्या शिंद्यांच्या कामाची फलश्रुती आपल्या सामाजिक जीवनामध्ये किंवा अस्पृश्यताविषयक चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसते.
आंबेडकरांनी पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं एक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये जातीचं किंवा चळवळीला एक मोठं राजकीय आणि सामाजिक मॉडेल प्राप्त करून दिलं, तर त्याचा एक मध्य किंवा त्याचा एक पूर्वारंभ म्हणून त्याची जमीन तयार करण्याचं महत्त्वाचं कार्य शिंद्यांनी केलेलं होतं. जाती प्रश्नांसंबंधी आणि त्यांच्या कार्याच्या उन्नतीसाठी शिंदे अखंड झटत राहिलेले आपल्याला दिसतात. तर हा एक आजच्या काळामध्ये सतत आपल्याला अजूनही ज्या पद्धतीचे सामाजिक अस्मितांचे किंवा जातीय अस्मितांचे भावनांचे तांडे आपल्या समाज जीवनामध्ये पाहतो, तर हे समतावादी सामाजिक प्रश्न आपण कसे सोडवले पाहिजे याचं एक सूत्र शिंद्यांच्या कामामध्ये आहे. तर हा एक मी इथं भाग सांगतो. दुसरा भाग शिंद्यांच्या सामाजिक कार्याचा, जसं म्हणालो की अनेक सामाजिक कामासंबंधी शिंदेने आपलं आयुष्यपणाला लावलेलं आहे. तर दुसरा एक शेतकऱ्यांच्या संबंधी, की अजूनही शेतकरी आपण किती काळोख्या अंधकार काळामध्ये जीवन जगतो, की कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पासून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या किती समस्या आहेत. आणि महाराष्ट्र हे तर भारतातलं किंवा जगातलं एक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं एक समाजशास्त्र किंवा त्याची भूमी आपण घडवीत आहोत. राज्यसंस्थेपासून सामाजिक चळवळींना, नेत्यांना शेतकऱ्यांच्या चळवळीविषयी काहीही पडलेलं नाही. तर हा एक फार संवेदनशील, अतिशय तीव्र, खोलवरचा प्रश्न कशा पद्धतीचा आहे. आणि शिंद्याने 1920 ते 1932 अशा 12 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळी ज्या उभा केल्या आणि शिंद्यांचं शेती चळवळीविषयी काय म्हणणं होतं याचं यासंबंधीचं एक थोडक्यामध्ये मी इथं सांगतो. आपल्या सामाजिक कार्याच्या उत्तर काळामध्ये शिंदे या शेतीच्या चळवळीकडं किंवा समाज जागृतीकडं वळलेले दिसतात. शिंद्यांची गावगाड्याची एक कल्पना होती, की आपली जी महाराष्ट्रातली किंवा भारतातील गावगाड्याची संकल्पना होती, त्याचा जो रयत वारा होता किंवा महसूल होती, जी जमीन होती किंवा जातवार समाज होता, त्यासंबंधी शिंद्यांची विशिष्ट अशा प्रकारची भूमिका होती. आणि समाज एकसंध किंवा धर्म, जात, वंश, धंदा यामुळं भारतीय शेती समाज कसा होता यासंबंधीचं फार मौलिक स्वरूपाचं लेखन आणि विचार शिंद्यांनी मांडलेला आहे. की कुणबी हा एकेकाळी महाराष्ट्राचा राजा होता आणि वाणी आणि ब्राह्मण हे त्याचे आश्रित होते असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात मराठ्यांनी ह्या वाण्या ब्राह्मणांच्या नव्हे तर साळी, कोष्टी वगैरे चतुर कारागिरांच्या वसाहती आपल्या सोयीप्रमाणे वेळोवेळी करविल्यात. आता हे शिंदे काय सांगू पाहतायत पहा. ज्या समाज, शेती समाज आणि त्याला लागणारा हा सगळा ऐवज भारतीय समाजानं किंवा शेती समाजानं कसा घडविलेला होता, तर त्याचं आणि शिंद्यांच्या ह्या शेती किंवा गावगाड्याच्या संकल्पनेविषयी, जातीविषयी अतिशय मूलभूत स्वरूपाचं, म्हणजे गावगाडा कसा निर्माण झालेला आहे, एकमेकांचे संबंध कसे नियत झालेले आहेत या संबंधी अतिशय खोलवरचा शिंद्यांनी विचार केला होता. अगदी मावळा हा शब्द, म्हणजे शब्द कसे बदलतात, त्याच्या अर्थछटा कशा बदलतात आणि त्या चुकीच्या पद्धतीने आपण कसं वापरतो. मावळा हा शब्द एका विशिष्ट अर्थानं आज कन्स्ट्रक्ट झालेला आहे किंवा तो शिवकाळाशी संबंध आहे. शिंद्यांनी सांगितलंय मावळा हा शब्द शिवपूर्व काळातला शब्द आहे. तो सैनिक किंवा इथला मराठा जातीवाचक या अर्थानं नव्हे, प्रदेशवाचक मराठा या अर्थानं मावळा शिंदे वापरतात. तर या गोष्टीने देखील शिंद्यांच्या ह्या सगळ्या गावगाड्या पाहावं लागतं. भूगर्भशास्त्रापासून अगदी जॉग्राफीपासून, संस्कृती इतिहासासंबंधापासून गावगाड्याची रचना कशी निर्माण झाली ते शिंद्यांनी आपल्या लेखनामध्ये सांगितलेलं आहे. शेतकऱ्याची व्याख्या केली आहे. आणि शिंदे शेतीचा ज्यावेळेस विचार करत होते त्यावेळेस आंतरराष्ट्रीय पटलावरती काय होतं हे देखील पाहत होते. अमेरिकेमधला शेतकरी कसा आहे, इंग्लंडमधला शेतकरी कसा आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी कसा आहे हे शिंदे फार बारकाईनं जवळून पाहत होते. आणि त्याचा एक संबंध शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किंवा शेती प्रश्नांसाठी आणि बाजारभावासाठी शिंदे पाहत होते. अमेरिकेतल्या अनेक शेती प्रश्नांची उदाहरणं त्यांनी आपल्या लेखनामध्ये मांडलेली आहेत. यासाठी शिंद्यांनी जवळपास महाराष्ट्रामध्ये 7-8 ठिकाणी शेतकी परिषदा घेतल्या. आणि त्याचा एक प्रश्न फार शिंदे आपले सामाजिक प्रश्न किती खाली तळाच्या प्रश्नामध्ये निगडीत आहेत. मुंबईला अस्पृश्यांची शेतकी परिषद शिंद्यांनी घेतली आणि त्यांनी फार शब्द वापरला आहे. त्या काळामध्ये इंग्रज सरकारनं एक शेतकी प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यांची शेतकी परिषद भरवली होती. तर शिंद्यांचं म्हणणं होतं अस्पृश्यांना शेतीच नाहीत तर ते गुलाम आहेत किंवा ते शोषित आहेत. तर त्याचे प्रश्न कसं आहे. आणि हे ब्रिटिश सरकारला लागलेले हे सरकारी डोहाळ जेवण असा शब्द शिंद्याने वापरला आहे. तर शेतकऱ्यांच्या दुःखाची एक नवी मीमांसा शिंदे करू पाहत आहेत. शेतकरी कसा पिचलेला आहे, नाडलेला आहे आणि सगळ्या व्यवस्थांचा तो कसा बळी आहे. कधी कोणी हा इथला बळीराजा सुखी होता की जो आपण दिवाळीच्या गाण्यांमधून ऐकतो आणि बळीचं स्वप्न आपण पाहत राहतो, पण अजूनही हा बळीराजा इथला सुखी नाही. तर त्याच्या दुःखाची मीमांसा शिंदे सतत करत राहतात. आणि हे कोण करतं शेतकऱ्यांचं शोषण, तर त्यांनी शब्द फार चांगले. एका बाजूला स्वकीय मंत्री
दुसऱ्या बाजूला वसाहतवादी राज्य संस्था शेतकऱ्यांचं शोषण करतात, सावकार शोषण करतात, इथली सरंजामशाही शेतकऱ्यांचं शोषण करते. तर ह्या आणि शिंदे फार निर्भीडपणानं सांगत होते, पहा आज कोणताही विचारवंत राज्य संस्थेला इतका भीत असतो की आपण काय म्हणालो सरकारविषयी, मंत्र्यांविषयी काय म्हणालो, आपलं काय होईल याची भीती फार लोक बाळगत असतात. शिंदेने असं एका ठिकाणी म्हटलंय की कोणतेही सरकार श्रीमंत सरकारचे मिंदे असणार, थोड्या लोकांच्या असंतोषापेक्षा पुष्कळशा गरिबांवरती जुलूम करणे सरकारला नेहमी सोयीचे असते. तर ही राज्य संस्था महसूल असेल किंवा ज्या पद्धतीचं सोयी सुविधांचं गाजर दाखवते आणि शेतकऱ्यांची नाडवणूक करते, याच्याबद्दल शिंदे सतत आक्षेप घेतात. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटनं किंवा त्या काळातल्या राज्य संस्थेनं आणि दुसऱ्या बाजूला संस्थानी राजवटींनं आणि सरंजामी व्यवस्थेनं शेतकऱ्यांचं कसं शोषण केलेलं आहे याचा शिंदे सतत व्यक्त करतात. दुसऱ्या बाजूनं शिंदेची शेती मीमांसा ही वर्गाच्या अंगाण आहे, भांडवली व्यवस्थेच्या अंगाण आहे. आणि भांडवली व्यवस्था ही सतत राज्य संस्थेच्या बटिकांचं समर्थन करत असते, पुरस्कार करत असते. शेती व्यवस्थेशी शेतकऱ्यांना तिचा काही संबंध असत नाही. म्हणून ह्या भांडवली व्यवस्थेचा एक सतत निषेधाचा स्वर शिंद्यांच्या लेखनामध्ये आणि विचारांमध्ये आहे. एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की ह्या जमिनीवर जीवापाड मुलाबाळांसह राबणारा एक, तर तिच्यावर लोणाचा गोळा सबंध गिळून उरलेल्या ताकासाठी देखील हेवादावा करणारा भांडवलदार शेतकऱ्यांच्या छातीवर कायमचा बसलेला असतो. म्हणून हा भांडवलदार कोणत्याही जातीचा, दर्जाचा, स्वकीय किंवा परकीय सरकार असो अथवा संस्थानिक असो, इनामदार असो किंवा खोत असो, हे चट सारे शेतकऱ्यांचे दावेदार आहेत. शेतकऱ्यांचा विरोधी किंवा शत्रू कोण आहे याची सरळ सरळ व्याख्या शिंद्यांच्या लेखनामध्ये आहे. पहा ह्या भांडवलशाहीचा आणि शेती संबंधीचा काय प्रश्न आहे त्याचा इथं संबंध त्यांनी सांगितला आहे. पुढं शिंद्यांनी आपल्या समाजाला आवडेल न आवडेल असं न सांगता अस्पृश्य समाज आणि शेती समाज याच्या प्रश्नांची मांडणी केलेली आहे. अर्थशास्त्राचा प्रश्न हा शेतीचा प्रश्न आहे आणि दलितांचा प्रश्न हा सामाजिक प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे. याची मांडणी करत असताना बिनामुक्तीच्या जमिनीवरचे गुलाम म्हणजे अस्पृश्य असं त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि यासंबंधी शिंद्यांनी त्या काळचा सामाजिक विषमता समाज कशा प्रकारचा आहे त्याची फार भेदक अशा प्रकारची मीमांसा केलेली आहे. हे सगळं करत असताना वाळवा किंवा चांदवड किंवा विदर्भामध्ये किंवा कोकणामध्ये त्यांनी काही शेतकी परिषदा घेतल्या. याचं कारण शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती यावी, आपल्या प्रश्नांविषयी त्यांना काही नवं भान यावं, विशेषतः शेतीमालाचा भाव आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटना जुटी कशा निर्माण केल्या पाहिजे याचं एक नवं मॉडेल शिंद्यांच्या सगळ्या शेती प्रश्नांच्या संबंधी आहे. भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये किंवा राजकीय चळवळीच्या इतिहासामध्ये शेती चळवळीचं एक नवं भान आणि नवा अजेंडा देणारा हा फार महत्त्वाचा विचारवंत होता. आणि जो शेतकरी सतत नाडला गेलेला आहे, पिचला गेलेला आहे आणि दुःखाच्या खाईमध्ये लोटला गेलेला आहे. या बळीराजानं आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या आकांक्षासाठी एकत्र येऊन एक चळवळी निर्माण करायला पाहिजे याचं एक नवं भान शिंद्यांच्या लेखनामध्ये त्यांनी शब्द फार चांगले वापरले. त्यांचं म्हणणं असं आहे की पहा आपल्या प्रतिकाराच्या चळवळी त्यांनी कशा निर्माण केल्या पाहिजेत, तर त्यांचं म्हणणं असं होतं की तालुकानिहाय शेतकरी संघ निघाले पाहिजेत. आता हे शिंदे कधी सांगतायत? 1925च्या सुमाराला सांगतायत. पहा इतकेच नव्हे तर तालुकानिहाय कामकरी संघही निघाले. आता हे एक नवं बाण. त्यांचं एक म्हणणं असं होतं की शेतकऱ्याच्या संघटना अजूनही का निर्माण होत नाही? तुम्ही पहा आजच्या काळामध्ये सुद्धा शेतकरी संघटनेचे नेते सत्ताधारी स्पर्धेंच्या किती वळचणीला जाऊन बसतात आणि एका सत्ता आली की वाटेल तसं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपल्या सगळ्या उतरण सगळी मूल्यनिष्ठेचा रास शरद जोशींच्या पासून राजू शेट्टींच्या पर्यंत हा शेतकरी अधोगतीचा प्रवास आपल्याला माहिती आहे की अखेरच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा वाली कुणी राहत नाही किंवा ही संघटना शेतीमालाच्या भावापासून त्यांच्या प्रश्नांसंबंधी काय विचार करते याचं काही सोयरसूतक या शेतकरी चळवळींना राहिलेलं नाही. तर शिंद्यांचं म्हणणं होतं किंवा नागरी समाजाचे प्रश्न शहरातल्या लोकांच्या चळवळी आहेत पण खेड्यातल्या लोकांच्या चळवळी का नाहीत, तर याच्यामध्ये अंतर आहे. आणि आज पहा तुम्ही शेतकऱ्यांमध्ये शेतात मजूर मिळत नाही, तर हे कामकरी संघ असं म्हणतात. शेतकरी संघ आणि कामकरी संघ यांच्या संघटना शेतकऱ्यांनी मानल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये संवाद असायला पाहिजे. आणि त्याचं एक शेतकरी आणि कामकरी या संघाचं फिडल युनियन संयुक्त संघ शिंद्यांना अभिप्रेत आहे. आणि जर मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची असेल तर अशा संघटना, अशा युनियन्स भारतामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत आणि ज्याचा संबंध नव्या संघटना करून शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसंबंधी, बाजारभावासंबंधी, उत्पन्नाविषयी त्यांनी काही महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. आता हे सगळं सांगत असताना शिंदेनी अमेरिकेतल्या शेतीचे एक उदाहरण दिले. अमेरिकेमध्ये
शेतकऱ्यांचा आपल्या बाजारभावावरती नियंत्रण आहे, दलाल किंवा ही भांडवलशाहीमधनं काढून टाकलेले आहे. इतके शेतकरी ज्या काळामधनं जातोय पहा गेल्या 2 महिन्यापासून, की त्यांचा कुणीच वाली राहिला, विशेषतः भावासंबंधी किंवा बाजारभाव कोण ठरवतं, फुल्यांच्या पासून हे सांगण्यात आलेलं आहे. शिंद्याने एक उदाहरण दिलं आहे अमेरिकेमधलं, की एकेकाळी अमेरिकेमध्ये 1925च्या सुमाराला 2 कोटी डॉलरचा कापूस अमेरिकेतील शेतकऱ्यांनी जाळून टाकला आणि बाजारात आपल्या मालाची किंमत राहिली. तर हा जो कंट्रोल आहे बाजारभावावरचा, आपल्याला आठवत असेल काही लोकांना की भास्कर चंदन शिवांची लाल चिखल नावाची कथा आहे, की मध्यमवर्गीय माणसाला एक आर्थिक सुबत्तेतून आली एक मुजोरपणाची सूज कशा प्रकारची असते. तर एक छोटं खेडेगाव आहे, ती कथा जर आठवत असेल, लाल चिखल नावाची कथा. एक आपल्या शेतामध्ये पिकलेले टोमॅटो घेऊन एक वडील आणि एक लहान मुलगा आठवडी बाजारामध्ये गेला आहेत आणि बाजारचे भाव कोसळतात. ते 10, 5, 3 आणि 2 आणि एक मध्यमवर्गीय माणूस तो काहीतरी 8 आणे रुपये मागतो. तर त्या शेतकऱ्याचा उद्रेक होतो आणि उभं राहून आपली सगळी टोमॅटो तो चिरडून तुडवून टाकतो. तर अशी एक प्रतिकात्मक लाल चिखल. तर आपला माल नाहीसा करून भावांवरती आपण कंट्रोल ठेवलं पाहिजे, नियंत्रण ठेवलं पाहिजे. एका बाजूला दलालांच्या वरती, भांडवलदारांच्या वरती आणि दुसऱ्या बाजूला राज्य संस्थांच्या वरती. तर ही बाजारभावाचं युनियन शेतकऱ्यांनी आपल्या संघटनांमधून निर्माण केलं पाहिजे. तर अशी एक नवी व्हिजन, नवदृष्टी शिंद्यांच्या ह्या सगळ्या शेती प्रश्नांमध्ये होतं असं आपल्याला दिसतं आणि त्याचा संबंध त्या काळातल्या सगळ्या राजकीय सामाजिक घडामोडींशी देखील होता असं आपल्याला दिसतं. शिंद्यांनी आपल्या आयुष्याच्या संबंध कार्यकाळामध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांपासून, शेती प्रश्नांपासून मुरळी प्रथेपर्यंत, म्हणजे आपल्याला माहिती देखील नाही की अशा प्रकारच्या प्रश्न अजूनही आपल्या सामाजिक इतिहासामध्ये दडलेले आहेत आणि त्याचा संबंध शोषणाशी, दुःखाशी, वंचिताशी आहे. ज्या वंचनेचा सामना आजही अनेक अल्पभूधारक गटांना, म्हणजे गोपाळ गुरु नावाचे एक फार चांगले अभ्यासक आहेत, त्यांनी आजच्या काळाचं वर्णन काय केलेलं आहे की भारतीय समाज हा कार्डमध्ये विभागलेला आहे. तर त्यांनी उदाहरण असं दिले, फार चांगलं उदाहरण दिले की कार्ड म्हणजे काय, ज्यांच्याकडे ATM कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, की ज्यांची प्रतिष्ठा समाजामध्ये सगळ्यात वरची प्रतिष्ठा आहे. जगातल्या कोणत्याही भूभागावरती, पृथ्वी तलावरती कोणत्याही क्षणी, कोणत्याही प्रसंगी तो ATM वरून आपले पैसे काढू शकतो आणि आपलं जीवन अधिक प्रतिष्ठेचं समजू शकतो. तर असा एक वर्ग, प्लास्टिक कार्डचा वर्ग भारतामध्ये निर्माण झालेला आहे. दुसरा वर्ग हा रेशनिंग कार्डचा, आधार कार्डचा. भिकाऱ्यासारखं किंवा भिक्षुकासारखं रेशन कार्डच्या लाईनमध्ये उभा राहून त्यांना धान्य घ्यावं लागतं. तर असा एक भिक्षुकांचा वर्ग राज्य संस्था निर्माण केला आहे. आणि तिसरा वर्ग, ज्याची आयडेंटिटी किंवा अस्मिता राज्य संस्थेनं पुसून टाकले, जो फुटपाथवरती भिकारी लोक झोपतात, डोंगरदऱ्यांमध्ये किंवा जंगलांमध्ये राहणारा समूह आहे, त्यांची ओळखच नाही, आय कार्डच त्यांचं भारतीय समाजामध्ये नाही. असा आयडेंटिटी रहित, अस्मिताहीन, बिनचेहऱ्याचा समाज भारतीय समाज घडवतोय आणि ह्या समाजामधलं देवघेव किंवा अंतराय खूप मोठ्या प्रकारचा आहे. तर अशा एका बिकट सामाजिक वाटचालीमध्ये आपण जातो आहोत. राज्य संस्थेपासून इथल्या अनेक व्यवस्थांना त्याचा काही देणं घेणं नाही. नवी भांडवली व्यवस्था सामाजिक चळवळींचा खूप झपाट्यानं ऱ्हास करते आणि आपले सगळे सामाजिक चळवळींचे नेते, पुढारण करणारे नेते अलगद त्यांच्या सापळ्यामध्ये अडकत आहेत. तर असं एक विपरीत वाटावं अशा प्रकारचं चित्र आपल्या सामाजिक जीवनामध्ये. आणि अशा काळामध्ये महापुरुषांनी, धर्मसुधारकांनी ज्या पद्धतीचं बळ आपल्याला जुन्या काळामध्ये दिलंय, तर त्यांच्या विचारांचं, कार्यांचं स्मरण घेऊन भावी वाटचालीची किंवा समकालीन प्रश्नांची देखील आपण वाटचाल करायला पाहिजे. नाहीतर आपला मेंदू TV आणि संगणकांच्या आणि सोशल मीडियांच्या ताब्यात गेलेला आहे. त्याच्यावर विचारांचं, पुस्तकांचं नियंत्रण नाही, तर भांडवली सत्तेचं त्याच्यावर नियंत्रण आहे. आणि ती सत्ता साम्राज्यवादी सत्ता आहे, ती भारताची देखील सत्ता नाही. सत्ता आता स्टेटलेस झाली आहे, राष्ट्रहीन झाली आहे. ती अमेरिकेमध्ये किंवा आर्थिक याच्यामध्ये आहे आणि तिचं कंट्रोल, तिचं नियंत्रण जगातल्या सगळ्या भूभागावरती आहे. तर अशा नव्या मेंदू घडण्याच्या काळामध्ये आपण जातो. तर अशा काळामध्ये विवेकीपणानं, डोळसपणानं आपण नवसमाज बांधणी करायला पाहिजे आणि त्याचं बळ अशा शिंद्यांसारख्या समाजसुधारकांच्या कार्यामधून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. RD शेख प्रतिष्ठानच्या वतीनं शिंद्यांच्या कामासंबंधी मला इथं बोललं. आपणाला वाटेल हा भूतकाळातला प्रश्न आहे, पण शिंद्यांच्या कार्याचे प्रश्न अजूनही आपल्या समाजामध्ये खितपत पडलेला आहे. तर त्याला एक उजाळा मिळावा आणि त्याची एक वाट भविष्याची आपल्याला निर्माण व्हावी आणि ती अशा फुले शिंदे आंबेडकरांच्या कार्यांमधून किंवा अन्य काही सामाजिक वैचारिक बळामधून आपल्याला मिळेल असा मला विश्वास वाटतो. आपलं व्याख्यान मला म्हणजे विस्कळीत आणि
ज्याला सुसंगता नाही आहे आणि ज्या पद्धतीचं एक प्रेक्षकांचा श्रोतांचा कान तयार झालेला असतो, जो टी व्हीनं तयार केलेला आहे किंवा सामाजिक माहोलानं तयार केला आहे, तर ते काही मी सांगू शकलो नाही आहे. पण असं एक विस्कळीत स्वरूपाचं सामाजिक प्रबोधन आणि शिंद्यांच्या कामासंबंधी विशेषतः अस्पृश्यतेचा प्रश्न आणि त्यांच्या शेती प्रश्नाविषयी मी माझं काही अल्पसं म्हणणं मांडलं. या प्रतिष्ठानं अतिशय उदार मनानं मला इथं, मी आणखी विद्यार्थी आहे, मी आणखी वाचतो आहे आणि मला आणखी खूप काही काम करायचं आहे, अशा माझ्या नवेपणाच्या काळामध्ये इथं मला आनंदानं बोलवलं. त्याबद्दल मी या प्रतिष्ठानचा अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण फार संयमानं माझं इतकं विस्कळीतपणानं भाषण ऐकून घेत आहेत, तर आपल्या संयमाबद्दलही मला फार आदर वाटतो आणि त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो.